नमस्कार मित्रांनो, आज आमच्या शेवटची दोघांची डेट आहे तशी तर जुन्या ऑडियन्सला तर माहितीये कशामुळे, नवीन ऑडियन्सला नसेल माहिती. थोडंसं थांबा, आम्ही आता तयार होऊन भेटू. झालेला आहे तयार मित्रांनो आणि लुक बघू शकता. ओके ओके लुक आहे, चांगलं लुक केलं. लेटरचं झाल्यामुळे थोडंसं करावं लागतं. मेन चाललं क्रेझी चीजला चाललं. आम्ही शेवट गेलो होतो हिच्या पार्टीला, त्यानंतर आता डायरेक्ट माझ्या पार्टीला 1-1.5 वर्ष झाली. 1-1.5 वर्ष मी जरा पैसे गोळा केले. तेवढे लागले त्यांना. आणि लुक बघू शकता, फुल लुक आता बघू शकता तुम्ही कसा दिसतो आमचा. हे माझं जॅकेट आहे तसं. आणि कारण तुम्हाला समजलं असेल आता काय, कारण आम्ही दोघांचे तिघं होणार आहे. ही आमची शेवटची दोघांची रोमॅन्टिक डेट आहे. परत तिसरा तो मध्ये असणारच आहे आजच्या मध्ये. मित्रांनो आम्ही आलेलो आहे आणि तुम्हाला टेक्निक सांगतो टाइम वाचवायची. गाडीतच मेनू ठरवा. आम्ही आता गाडीतच ठरवला. मेनू ठरवताना हॉटेल नीट. आम्ही चाललो होतो क्रेझी चीजला आणि मॅडम बघत होते चीजी क्रेझी कॅफेचं मेनू बघितलाय. किती चुकीचं आहे, नाव काय ठेवलंय चीजी क्रेझी कॅफे. मला काय टेक्निक चांगलं आहे ना, ज्याचा बिझनेस काढायचा सेम ना उलट पुलट ठेवा कळून जाईल. थांबा आम्ही आलोय फक्त जागा बघ फुल दिसतंय राव. मागच्या वेळी आम्ही ना कुठे बसलो होतो, ब्ल्यू आणि व्हाईट वाले घातलेत ना त्या साईडला बसलो होतो आम्ही. आणि जर तुम्हाला लोकेशन पाहिजे असेल मित्रांनो तर हे आकुर्डीच्या इथे म्हणजे बेळ चौकच्या इथे मॅपवर टाकलं तर असं पण येतच आहे, सांगायची गरज नाही तशी. हा नीट टाका फक्त. माझ्या बायकोसारखं हुशारपणा करू नका प्लीज. ती तर एक्स्ट्रा ऑर्डिनरी IQ आहे तिचा. लग्न केलं ना यांच्याशी. हो मग तर आहेच. मग तर आपण ही साईज घेतो. मॅडमने ऑर्डर ऑलरेडी ठरवले बरं का, तरी पण नाटक बघा की असं वाटलं पाहिजे बाई आलोय. आम्ही इथून बघतोय. होय आमचा आवाज येतो की नाही माहित नाही किती ऍक्च्युअली. मोकर बॅकग्राऊंड आवाज आहे. मेन म्हणजे गर्दी पण इथं खूप आहे, वेट करावा. हा आम्ही डायरेक्ट एंट्रीला आम्ही सगळ्यांचे डायरेक्ट माणसं येतात डायरेक्ट त्यांचं स्वागतालाच आम्ही. पण मेन म्हणजे माझ्या बायकोले खुश झाले कारण ऑनलाईन मेनू मध्ये जे प्राइसेस बघितले होते ते जास्त होते, त्याच्यापेक्षा कमी 100-200 रुपयाचा फरक पडला. मला आनंद वाटतं आमचे 100-200 रुपये वाचले. 100-200 रुपये एक्स्ट्रा काहीतरी खाणार आता परत. मेनू पण लय भारी ऑर्डर केलाय. थांबा आल्यावर दाखवतो. नाही काय केलं सांगून ठेव ना आल्यावर दाखवा. मग ऑर्डर मध्ये आम्ही ऑर्डर केलंय. मग कोर्टात गेल्यावर काय म्हणशील. आम्ही ऑर्डर केलंय पनीर तंदुरी पिझ्झा, पेरी पेरी फ्राईज आणि नाचोस, फुल्ली लोडेड नाचोस. आणि जर आम्हाला पनीर आणि पेरी पेरी फ्राईज आमचं सिग्नेचर आहे. ते आमचं ते काय कुठेही जाऊ द्या, फक्त ब्रँड चेंज होतो. आणि आम्हाला चीज दोघांना पण जास्त आवडत नाही, त्यामुळे मला चालतं एवढं काही नाही, पण बायकोसाठी करतो तेवढं काय आता. ते खडूस आहे. सज्ज बता इनको मला चीज नाही आवडत जास्त, मग त्यामुळे मग आम्ही सगळं म्हणजे चीज बस मध्ये आम्ही घेतच नाही कुठलं. पोट वगैरे भरलं तर ठीक आहे, नाही तर बघू परत. मग अजून पण ऑर्डर करणार आहे मित्रांनो. आहे बघा आमच्या प्राइस आलेले आहेत अशा प्रकारे. हे घेते, हे पण घे ना. हे कशाला पाहिजे, तुला धुवायचंय का. मग घ्या तुम्हाला पण. आम्ही दोघांचे एक प्लेट प्रेम वाढवायला मी दोघांचे एक प्लेट घेत होते. अरे पण इथं घरी असल्यावर कशाला एक प्लेट म्हणते राव, काय घरात भांडी मी धुते का. ठीक आहे जाऊ दे, घरी भांडी कोण धुतं यावरती नाही बोलायचं आम्हाला. नाही धुत होती बायको माझी, भांडी धुत होती. परत ती म्हणली बास. लय दिवस धुतले भांडे, मला नुसती भांडे कामवाली बनवून होतं. प्लीज मला सपोर्ट करा, मी एक नवीन युट्यूबचं चॅनल आमचा जुना एक व्हिडिओ आहे, राहू दे आम्ही कधी तर टाकू. नाही टाकणार तो. टाकू त्यांना असं वाटेल की मी लय छळ करतो याचा, काही पण सांगू नको. मी तेच करणार होतो. कॉपी करते माझा, मी नाटक करत होतो. ठीक आहे छान आहे. प्राइसेस थोड्याशा कॉस्टलियर आहेत, थोडंसं पण डबल आहे. हा पण क्वालिटी एक नंबर. हे तर बघा मित्रांनो काय दिसतंय नाद खुळा. नाचोस खूप भारी आले, खूपच भारी. ही अशी नॉर्मल भाजी खात नाही बरं का याची, पण हिला असं पाहिजे असतं.
हा मला असं आवडतं. हम्म. माझा नवरा आधी ते टाकत होता. आता मी त्यांना त्याची प्राइस सांगितली, तेव्हापासून मला नवरा आवडत ते नसून ते नाही, खायला हे- लागला. जेलपणाच आहे हे. हा का? हो अरे मला आवडत नव्हतं. मी काय करू, मला वाटायचं काय बकवासी बकाला तरी महाग असतं, मग मी खायला मला लागलो. नवरा आवडत नसून खातो. असं नाक दिसतं चेहरा बघायचा, असं आवडतं खायला आलं ना बाई, अशी खुश होते नाही. म्हणजे ना मला असं वाटतं माझं बाळपण चालू ते पण असं खायला लागलं की लय हाल. खायलाच लागतो बरं का, मला प्रत्येक वेळी सांगितलं हिनं असं खाल्लं ना म्हणजे बाळ आणि आई दोघं मिळून लुटणारे वाटतं मला आता. हा, आम्ही दोघं पण खुश होतो बाहेरच्या खाण्यावर. छान आहे, मस्त मस्त आहे मित्रांनो, एक नंबर नाचोस. मी नाचोस आयुष्यातून आल्यापासून तिसऱ्यांदा खातो. मी याच्या आधी एकदा खाल्लं होतं लग्नाआधी. माझ्या नवरा लय गुणी आहे, म्हणजे अति गुणी एकदम श्रवण बाळ आहे माझा नवरा. मित्रांनो तुम्हाला एकदम माझ्या कट आला असेल, पण पिझ्झा आलेला आहे आमचा, एक नंबर आहे पिझ्झा, एक नंबर मस्त फुल चीज, एवढा भारी चीज आहे ना त्याच्यावर, हे झालेलं मेल्ट झालेलं आहे. आणि पनीर पण एकदम फ्रेश मस्त आहे, मस्त आहे, आहे. लगेच कळतं चांगलं आहे. त्यामुळे तुम्हाला दाखवतो. हे बघा, फुल फ्रेश मलाई टेस्ट भारी आहे. सगळ्यात खुश होते मला खायला चांगलं देतात मग बाकी काय लागतं. माझं बाळ एवढं मला म्हणले असं आनंद पण होतं, थोडंसं वाईट पण वाटतंय की हे एवढं खाताना एवढं हलतं की नंतर घरातलं खाणारी येणे काय माहिती आम्हाला. आम्हाला तेच आता बसल्या बसल्या टेन्शन आलं. पण जरा थोडंसं ते पण म्हटलं खावं, हे आमचं फेवरेट आहे. पण प्रेग्नेन्सीमध्ये म्हणजे पहिल्यांदा असं झालं की आम्ही इतके दिवस झालं सोडा नाही किलोच नाहीये. चायनीज नाही खाल्लेलं. हो. म्हणजे काही स्ट्रिक्ट डाएट आम्ही मेंटेन ठेवलं प्रेग्नेन्सीमध्ये. हे तिचं बघू तिची काही मला वाटत नाही ते पेईल मी थोडंसं, पण हे भारी आम्हाला आवडतं. हा, हे आमच्या दोघांचं खूप फेवरेट फेवरेट आहे. आहे. पण प्रेग्नेन्सीमध्ये जे डाएट म्हणतात ना ते खरंच हे करा. हे पण खूप लिमिटेड खाते मी. खूप दिवसांनी खाल्ले आणि हे हा, बाकी आता हे एवढं प्यूर पितो. आहे ना, मी पण थोडंसं एखादं सिप घेईन जर दिला तर यांनी. आणि मग आम्ही तिला तर तुम्हाला- माझं जणू काय लय ऍक्टिव्ह बोलते काय. मी लय ऐकलं माहिती का, आज रस्ता क्रॉस करताना म्हटले चाल पुढं, पुढून गाडी येत होती तरी मी चालली आणि परत माझ्यावर रडत आहेत कशाला चालली. एवढं ऐकते मी नवऱ्याचं. ठीक आहे, आता हे संपू दे. हे पण छान आहे, मी आता टेस्ट केलं, मस्त 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 टेस्ट आहे, आवडलं मला हे. मित्रांनो झालेलं आहे आमचं. यस झालेलं आहे. हात धुवायला पाहिजे का, हात धुवायचे का. हे असं करायचं. अरे काय बाई असं असं कोण करतो राव, असं कसं करायचं राव. स्वतः काय केलं अरे असं करत नसते की खराब अजिबात करायचं नाही. खराब आहे तुमची होईल. असं अजिबात करायचं नाही. हात धुवूया म्हटलं तर ह्याला धुवून हात पुसला राव. शी, काही नाही उठायचं कंटाळा कंटाळा आलता मला, तापल्यातच ठेवा हे. किती एक्सप्लेन करते नाही, किती यार, कोण ऐकणार आहे एवढं, सांगा तुम्ही कोण ऐकणार आहे. एक्सप्लेनेशनची सवय मला कोणामुळे लागली कळतंय का, चला, कळते का. आता- त्या आता माणसाला आपण- सगळं एक्सप्लेन करावं लागतं. आता बिल बघतो किती किती नाही. आपल्याला काही तसली गरज नाही. तर मित्रांनो आलो आम्ही, आलो घरी आलोय. हा, कारण जास्त रात्रीचं प्रेग्नेंट फिरू नये म्हणतात म्हणून मग आम्ही मध्ये आधी काही जास्त व्लॉगच नाही केला, पटकीनं घरी आलो. आणि आता चालतो सोसायटीच्या इथं जरा चाललेलं बरं असतं. आम्हाला आणि चांगला आता नवरा हे भेटला. दररोज माझ्यासोबत चालायला येतात. अरे ते करतो दररोज आम्ही असतं. सकाळी संध्याकाळी चालतो. जर कोण नवरे चालत नसेल तर चाला, पण ठीक आहे. आता काय झालं यार की थोडे दिवसच आम्ही दोघं परत एक चिंटू क्लास मध्ये असणार आहे आमच्या इथं. इथंच असणार आहे. माझ्या बायको म्हणते त्याला साईडला ठेवायचं, मीच असणार आहे शेजारी. मी मध्ये असणार आहे. चालतंय मग आता काय, शेवटी करूया बंद, नाहीतर सोसायटी मधले म्हणतील काय चालू आहे दोघांचं. हा ना. तर कसा वाटला व्लॉग, छोटासा आमचा डेटवाला व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आणि आणि व्हिडिओ मला असं वाटतं की हा व्लॉग येईपर्यंत समथिंग गुड न्यूज तर आलेली आलेलीच असेल. असली तर आम्ही कमेंट्स मध्ये पण सांगू डायरेक्ट. हो, तर ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि कुठे गेली आहे. सबस्क्राईब करा. आमचा कॉन्फिडन्स केवढा वाढलाय. हा, चला बाय. बाय बाय.